जिभेवर ठेवताच विरघळणारी, अगदी तोंडाला चव आणणारी, आज मी तुम्हाला हलवाई स्टाईल बेसन पापडी कशी बनवायची ते दाखवणार आहे. घरच्या घरी मोजक्या साहित्यामध्ये ही बेसन पापडी तयार होते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये. ही बेसन पापडी बनवताना आपण इनोचा किंवा सोड्याचा अजिबात वापर करणार नाही. अशा बारीक सारीक टिप्ससह हा व्हिडिओ मी इथे शेअर केलेला आहे. चला तर मग ही बेसन पापडी कशी बनवायची ते पाहू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी सुरू करू. बेसन पापडी करताना आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं, म्हणजे ही पापडी परफेक्ट तयार होईल. बरोबर कपाच्या हिशोबानं हलकासं दाबून 1 कप बेसन घेतलेलं आहे. वजनी प्रमाणात विचारलं तर 200 ग्राम बेसन आहे. बेसन पीठ आपल्याला चाळून वापरायचे. घरचं किंवा विकतचं कोणतंही बेसन पीठ आपल्याला इथे वापरता येईल. एखादं कपाचं किंवा वाटीचं प्रमाण सेट करून ठेवायचं, त्यानुसारच आपल्याला पुढचं साहित्य घ्यायचं आहे. त्या पापडीसाठीचं बेसन पीठ आपल्याला चाळूनच वापरायचं. इथे मी बेसन पीठ चाळून घेते. पिठामध्ये हलक्या अशा गाठी तयार झालेल्या असतात. चाळून वापरल्यामुळे पिठामध्ये चांगली हवा भरते. आता सेम पद्धतीने संपूर्ण पीठ मी ते चाळून घेते. चाळून घेतलेलं पीठ एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं, जेणेकरून आपण ज्यावेळेस हे पीठ मळू त्यावेळेस हे पीठ आपल्याला चांगल्या पद्धतीने फेटता येईल. बेसन पापडी छान खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला तेलाची आणि पाण्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची. त्याकरिता मिक्सरचं छोटं जार घेतलं. ज्या वाटीनं किंवा कपानं आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच कपानं आपल्याला एका वाटीचा चौथा हिस्सा, म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी, साधारण पोहे खायच्या चमच्यानं 4 ते 5 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे. जेवढं तेल घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं, कमी किंवा जास्त घ्यायचं नाही. 1 कप बेसनसाठी एवढं प्रमाण अगदी योग्य आहे. कमी किंवा जास्त अजिबात होणार नाही. आता जेवढं मी तेल घेतलेलं आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. हे तेल आणि पाणी आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. पाणी आणि तेल एकत्र घातल्याच्या नंतर मिक्सरला चालू बंद करून 1 मिनिटं हे फिरून घ्यायचं. अशा पद्धतीची याची एक पांढरी शुभ्र फेसाळ्यासारखी एक पेस्ट तयार होती. तुम्ही इथे पाहू शकता. छान अशी घट्टसर याची पेस्ट तयार होती. इथपर्यंत आपल्याला हे मिक्सरला छान फिरून घ्यायचं. थोड्या वेळासाठी साईडला ठेवते. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे. सोबत आपल्याला पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त पापडखार घालायचं आहे. बरेच जण पापडी खुसखुशीत होण्यासाठी खाण्याच्या सोड्याचा वापर करतात. पापडखार जर का नसेल तर तुम्ही याच्यामध्ये खाण्याच्या सोड्याचा पण वापर करू शकता. छान खुसखुशीत पापडी तयार होते. पण पापडखार घातल्यामुळे या पापडीला वेगळी अशी छान टेस्ट येते. सोबत आपल्याला पाव चमचा ओवा घालायचा आहे. त्यामध्ये जास्तीचे काही साहित्य जात नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये हळद घालू शकता. ओवा पण घालणं हे ऑप्शनल आहे. आता आपण मगाशी तयार केलेली पाणी आणि तेलाची पेस्ट घालून घेत आहोत. यामध्येच आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला पाणी घालायचं नाही. हाताने जेवढं होईल तेवढं चांगलं चोळून हे तेल या पिठाला लावून घ्यायचं. थोडंसं पाण्याचा वापर आपण करणार आहोत, पण सुरुवातीला पाणी अजिबात घालायचं नाही. हे पीठ आपल्याला खूप जास्त पातळ किंवा घट्ट पण बनवायचं नाही. पेस्ट घातल्याच्यानंतर हे पीठ अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालून पीठ चांगलं मळून घेते. यामध्ये आपल्याला गुठळ्या राहू द्यायच्या नाही. खूप जास्त घट्ट किंवा पातळ पीठ करायचं नाही. हे पीठ फेटण्यासाठी साधारण 4-5 मिनिटाचा तरी टायमिंग लागतो. जेवढं पीठ चांगलं फेटलं जाईल तेवढी पापडी छान खुसखुशीत तयार होते. तुम्ही इथे पाहू शकता. सुरुवातीला पिवळा असा रंग होता पिठाचा आणि पीठ फेटल्याच्या नंतर हलकासा व्हाईटिश झालेला आहे. अशा पद्धतीचं बॅटर तयार करायचं, त्यामुळे ही पापडी छान खुसखुशीत तयार होते. एक 4-5 मिनिटं पीठ मी असं चांगलं फेटून घेतलं. पिठाची कन्सिस्टन्सी एकदा पाहून घ्या, म्हणजे अशा पद्धतीचं पीठ तयार झालं पाहिजे. पातळ जर झालं तर ही पापडी पडणार नाही. घट्ट झालं तर पापडी कडक होईल. अशा पद्धतीचं पीठ तयार करून घेतलं. आपल्याकडे जे शेव काढण्याचा हँड साचा असतो त्याच्यामध्येच ही बेसन पापडीची एक प्लेट असते. ती प्लेट लावून घ्यायची. साच्याला आपल्याला तेल वगैरे लावायची गरज नाही. असंच पीठ घालणार आहोत तर थोडंसं कमी असं पीठ घालायचं, खूप जास्त पीठ घालू नका. घातल्याच्यानंतर एक साचा दुसऱ्या साच्यावर ठेवून घ्यायचा. गॅसवरती मी तेल गरम करून घेतलं होतं. आता या पद्धतीनं पापडी घालून घ्यायची. 1 किंवा 2 येडे घालायचे, खूप जास्त वेडे घालायचे नाही. मध्यम आचेवरती ही पापडी तळून घ्यायची. हाय फ्लेमवर तळायची नाही, पापडी लगेच लाल होईल. एखादं मिनटं झारा लावायचं नाही. पापडी अगोदर सेट होऊ द्यायची. याचे हलके असे बुडबुडे कमी झाले की पापडी आपल्याला पलटून घ्यायची. दुसऱ्या बाजूने हलकी अशी शेकून घ्यायची. खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही. दुसऱ्या साईडनेही आपल्याला 1-2 मिनटं मध्यम आचेवरती ही पापडी तळून घ्यायची. बेसन पापडीचा रंग खूप जास्त लाल नसतो, हलकासा पिवळसरच रंग असतो. आता ही पापडी तयार झालेली आहे. प्लेटमध्ये काढून घेते. रंग पहा किती सुरेख आलेला आहे. अजिबात तेल वगैरे पेत नाही. छान अशी खुसखुशीत तयार होते आणि जितकी जास्त थंड होईल तितकी ही पापडी खुसखुशीत तयार होते. आता सेम पद्धतीनं मी पुढच्याही बेसन पापडी तयार करून घेते. गॅसची आच मध्यमच ठेवली. बेसन पापडीचा अजून एक वेळा मी ते बनवून दाखवते. आपण जेवढं जास्त पीठ फेटलं गेलं तेवढी जास्त बेसन पापडी छान तयार होते.
खूप साधी आणि सिंपल रेसिपी आहे। याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त साहित्य पण घालायची नाही। कमी मेहनतीमध्ये अगदी तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे। ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। आता हे पापडीचे हलके असे बुडबुडे कमी झाले की दुसऱ्या साईडनं पलटी करून घेतली। बेसन पापडी दोन्ही साईडनं चांगली तळून घेतली। तेल चांगलं निथळून घ्यायचं। या बेसन पापडीला जास्तीचं तेल पण येत नाही। आता ही पापडी मी काढून घेते आणि सेम पद्धतीमध्ये संपूर्ण पापड्या मी तळून घेते। ही बेसन पापडी खायला खूप छान लागते। घरामध्ये लहान मुलांसाठी तुम्ही अशी पापडी बनवून ठेवू शकता। सोप्या आणि नवनवीन रेसिपी पाहायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।